नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी व अन्य नेत्यांविषयी बोलून भारतीय जनता पक्षाचे आमदार पाडण्याचा मानस बोलून दाखवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य, सोलापूर जिल्हा सहप्रभारी व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रशांत ताटे देशमुख संगम व मिनीनाथ मगर उपस्थित होते. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. मनोज दादा जरांगे ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत किंवा मराठा आरक्षणाचे शत्रू फक्त देवेंद्र फडणवीस आहेत असं समाजावर भासवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी थोडंसं अभ्यास करावा की याच्यापूर्वी एवढे मुख्यमंत्री झाले परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं ते फक्त देवेंद्र फडणवीस युतीच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असतानाच दिलं. त्यांनी हायकोर्टाने टिकवून दाखवलं आणि सरकार होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या आरक्षणाला स्टे किंवा स्थगिती मिळाली नव्हती. नंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि ते महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं त्यांच्याच काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण उठवले सत्य आहे. दुसरं, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे सरकार होतं त्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. त्या आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत मराठा तरुण उद्योजक व्हावेत म्हणून विविध योजना राबवल्या. जवळजवळ 90,000 तरुण उद्योजक माझ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत झाले. त्याच्या मार्फत जवळजवळ 8,078 कोटी 73 लाख रुपयाचं कर्ज बँकांनी वितरित केलं ह्या तरुणांना. आणि सरकारने म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत 810 कोटी 44 लाख रुपयाचं व्याज परतावा ह्या सर्व तरुण उद्योजकांना दिलं. हे कधी झालंय तर देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या, यांच्या सरकारने स्थापन केलेल्या आर्थिक विकास महामंडळामार्फत. गट ब म्हणून एक त्याची योजना होती, त्याच्यामध्ये 879 गटांना 278 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे. अशा पद्धतीनं दुसरं सारथी की सारथी मार्फत जवळजवळ 12 IAS ऑफिसर झालेले आहेत मराठा तरुण, 18 IPS तरुण झालेले आहेत, काही IRS झालेले आहेत आणि अशा खूप विविध स्पर्धांमध्ये मराठा तरुणांना या सरकारने जे विविध योजना केल्या त्याच्या मार्फत फायदा झालेला आहे. तसेच परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आर्थिक मदत या महामंडळामार्फत विविध योजनांमार्फत झालेली आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात कधीच नव्हते, नसणार आहेत. उलट त्यांच्याच काळात आरक्षण मिळालेलं आहे आणि आरक्षण मिळालेलं असताना त्यांनी टिकूनही दाखवलेलं आहे. मराठा समाजाचं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे, सुरुवातीला ते आंदोलन खरोखर गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरजवंत मराठ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, यासाठी आंदोलन चालू असल्यामुळं आमचाही त्या आंदोलनाला पाठिंबा होता. कारण गरजवंत मराठ्यांना आरक्षण खरोखर मिळालं पाहिजे. समाजातल्या ठराविकच घराणी आहेत की जे समाजाचं नेतृत्व करतात, परंतु बहुसंख्य मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, गरीब आहे. कारण गेले 20 वर्ष झालं शेती अडचणीत येत गेली. लहरी हवामान असेल, बाजारभावातला चढ उतार असेल, पण शेती अडचणीत येत गेले, शेतीचे तुकडे होत गेले वारंवार, शेती उत्पादकता कमी झाली. त्यामुळं शेती आणि शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यामुळं चांगलं दर्जेदार शिक्षण मराठा समाजाच्या मुलांना मिळत नाही, त्यामुळं नोकऱ्या नाहीत, त्यामुळं संधी नाही स्वतःची उन्नती करायची. त्यामुळं मराठा समाजातल्या मुलांना आरक्षण हवं होतं आणि त्या आरक्षणासाठी मनोज दादा जरांगेंनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा होता. परंतु या आंदोलनामध्ये वारंवार जाणवत राहिलं आता की मनोज दादा जरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना जातीच्या मुद्द्यावर टार्गेट करत नाही, तर हळूहळू म्हणजे काल तर स्पष्ट झालं त्यांच्या आंदोलनातून की त्यांनी काल भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे असं त्यांनी स्पष्ट आवाहन केलं. आणि त्यांनी काल ज्या भाषेत सगळ्यांवर आरोप केले, म्हणजे प्रसाद लाड असतील किंवा प्रवीण दरेकर असतील, देवेंद्रजी असतील, ज्या भाषेमध्ये त्यांनी आवाहन केलं, ज्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली, ही निश्चित मराठा समाजाला शोभणारी टीका नाही.
आणि मनोजदादा जरांगेंचं आंदोलनाचा हेतू मराठा समाजाला आरक्षण देणं हा आहे की राजकारण करणं आहे, ह्या बाबतीत मात्र याच्यापूर्वी आम्हाला खात्री होती, परंतु काल मात्र त्यांनी संभ्रम दूर केला आणि त्यांनी स्पष्ट राजकीय भाषेमध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका. खरं तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा निश्चित नव्हती. मराठा समाजाने तुम्हाला जे डोक्यावर घेतलं, मराठा समाजाने जे तुमच्यावर प्रेम केलं, मराठा समाजाने तुमच्या प्रत्येक आव्हानाला पाठिंबा दिला, तो केवळ आणि केवळ तुम्ही निपक्षपातीपणे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे हेतूने आंदोलन करताय म्हणून दिला होता. परंतु काल मात्र स्पष्ट झालं. मी तुम्ही वैफल्यातून बोलला की कसं बोलला माहीत नाही, पण काल मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं नेत्यांवर टीका केली, ज्या पद्धतीनं तुम्ही भारतीय जनता पार्टी एकही निवडून येऊ देऊ नका म्हणाला, याच्यावरून काल तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नुसते नेते नसून काल मात्र तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसारखे बोलत होता. आणि म्हणून माझंही तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही आता उघड राजकारणात या. तुम्ही कोणाबरोबरही राहा, कोणत्याही पार्टी बरोबर राहा, परंतु भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे सरकार बनवणार ह्याची मी खात्री देतो. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 97 66